नमस्कार, मी जान्हवी सावंत तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज एका विशेष कारणासाठी मी तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहे आणि ते विशेष कारण म्हणजे आजकाल हिंदी गाणी जेवढी लोकांना आवडू लागलेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त मराठी गाणी ही प्रेक्षकांना भुरळ पाडतात आणि असंच एक गाणं सध्या चर्चेत आहे आणि प्रत्येकाच्या तोंडावरती दिसतंय, प्रत्येकाकडून त्याच्यावरती रील्सही बनवले जातात. असं एक सुंदर असं गाणं VR म्युझिक स्टेशन निर्मित बायडी हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे आणि अर्थात आपल्या सगळ्यांचा लाडका, सगळ्यांचा आवडता पुष्कर त्यामध्ये आहे आणि म्हणूनच खास त्याच्यासोबत आता मी गप्पा मारणार आहे. पुष्कर आपल्यासोबत आहे आणि सोबतच पूजाही आहे. कसा आहेस पुष्कर? मी मस्त. तू कशी आहेस? मी अगदी मस्त. ओव्हरऑल गाण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे तुम्हा दोघांसाठी? खूप छान अनुभव. अगदी वेगळ्या पद्धतीचं गाणं, एकदम इंडियन रूटेड ग्राउंडेड गाणं आहे. आपल्या मातीतलं गाणं आहे. खूप छान वाटलं. मी या गाण्यामध्ये फक्त परफॉर्मन्स दिलेला आहे. पूजा पण माझ्यासोबत आहे आणि आम्ही पहिल्यांदा गाणं केलं आहे हे आणि खूप छान अनुभव, छान गाणं. अगदी सोपी साधी अशी चाल आहे. सगळ्यांना थिरकायला लावणारं असं एक त्याचं ट्यून आहे. सो मी आता ह्याच्या आधी खूप अर्बन किंवा कंटेम्पररी अशा प्रकारचे सिनेमे केले किंवा लंडनमध्ये शूट केलं. पण तुझ्याच लाईव्हमध्ये आपल्याला एकदा काही नाशिकचे मंडळी होते, ते बोलले होते की तुम्ही सर नाशिकमध्ये येऊन कधी शूट करणार आणि हो बघ. सो मी हे नाशिकमध्ये जाऊन आम्ही शूट केलं आणि खूप खूप मजा आली. पूर्ण टीम नाशिकची आहे. विशाल राठोड जे निर्माता आहेत, VR म्युझिक स्टेशन त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, अभिजित दाणी जे डिरेक्टर आहेत गाण्याचे, दिनेश शिरसाट जो कोरिओग्राफर आहे आणि मेन लीड परफॉर्मर ॲक्ट्रेस पूजा राठोड. खूप छान, खूप मजा आली. मला काहीतरी वेगळं करायला मिळालं. माझ्यासाठी पण प्रत्येक काम मी खूपच डेडिकेशननी करतो आणि त्याच फोकसनी करतो. खूप मजा आली मला. खरंच खूप मजा आली आहे गाणं करताना आणि सिंपल एकदम देसी गावरान गाणं आहे जे आजकाल सगळ्यांना आवडतं पण आहे. सो सगळ्यांना बघायलाही आवडेल आणि ऐकायलाही आवडेल आणि बाकी पुष्कर सर तर आहेच त्यामध्ये. सो विषयच खतम. विषय एंड. विषय एंड मी आहे. आणि मी जसं तुला मगाशी म्हणलं की या लुकमध्ये फार कमी तू दिसलेला आहेस, म्हणजे सगळ्याच ह्याच्यामध्ये फिल्ममध्ये म्हणा किंवा असं. आणि नाही का एक मेसेज जातो की आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्या व्यक्तीला खुश करण्यासाठी आपण काही करू शकतो. कारण तो तुझा पहिला डायलॉग ज्या गाण्याच्या सुरुवातीला आहे की मला हे काम करायचं नाही आहे, पण ती म्हणते मग जर काम करायचं नाही आहे तर मग मी पण नाही. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? वा वा, तुला ते जाणवलं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि हे क्रेडिट ऑफकोर्स पूर्ण टीमला आहे. विशाल, पूजा ह्यांची कॉन्सेप्ट, अभिजित दाणीचं डिरेक्शन. खूप छान वाटतं ना असं काही चांगलं एक सटली एक मेसेज गेला की चांगलं वाटतं. आणि माझ्यासाठी ना पेपरवाला किंवा बांगडीवाला किंवा पोस्टमॅन किंवा असं मला नेहमी असं वाटतं की ते खरे आपले रिअल हिरोज आहेत जे दूध पोचवतात. डबेवाले आहेत, पेपरवाले आहेत, पोस्टमॅन आहेत. खूप मला असं नेहमी वाटत होतं की मला असं काहीतरी करायचं आहे, ते कॅरेक्टर मला करायचं आहे. भले मी तसं दिसेन नाही दिसेन मला माहिती नाही, पण एक त्यांना ट्रिब्यूट म्हणून कारण की ते खरे रिअल हिरो आहेत. आम्ही तर करतोय करमणूक करतोय फक्त, पण ते खरं रिअल हिरो आहेत. आणि मला पण म्हणजे भावी आयुष्यात सुद्धा एखाद्या शेतकऱ्याचा रोल किंवा जे खरे रिअल हिरोज आहेत, पोलीस. जर ह्या गाण्यासाठी तर शुभेच्छा आहेतच. याच्या पुढे जर काही सुंदर सुंदर गाणी आम्हाला ऐकायला मिळाली तर त्याच्यासाठीही खूप खूप शुभेच्छा आहे. आणि तुम्ही जर हे गाणं बघितलं नसेल अजूनही तर तुम्ही आत्ताच ते बघू शकतात. VR म्युझिक स्टेशनवरती तुम्ही हे गाणं पाहू शकतात. मी पाहिलेलं आहे, तुम्ही नक्कीच पहा. आय एम व्हेरी हॅपी की गाणं चांगलं चाललं आहे. यूट्यूबला कमेंट्स छान येत आहेत. सो वन्स अगेन थँक्यू. आणि थँक्यू ऑडियन्सला की त्यांनी खूप प्रेम दिलं गाण्याला. थँक्यू. थँक्यू आणि तुम्ही हे गाणं नक्कीच बघा. धन्यवाद.